पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या पूरस्थितीबाबत 1200 कोटी रुपयांच्या मदत निधीची घोषणा केली। त्याशिवाय पूर आणि इतर संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदतही दिली जाणार आहे। या संकटामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पंतप्रधान बाल काळजी योजनेअंतर्गत मदत, नुकसानग्रस्त इमारतींची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। पंतप्रधानांनी आज उत्तराखंडच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली। त्यानंतर त्यांनी पूरपीडितांशी संवाद साधून त्यांचं नुकसान आणि समस्या जाणून घेतल्या। त्याशिवाय पूर आणि मुसळधार पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये NDRF आणि SDRF सह इतर जवानांशी चर्चा करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली। तसंच उत्तराखंड प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकं नुकसान किती झालं तेही जाणून घेतलं। या बैठकांना मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी उपस्थित होते। यंदाच्या पावसाळ्यात उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी, चमोली, पौरी, बागेश्वर आणि टिहरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे। पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसन कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे।